राज ठाकरे धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी राडा झाला. काल नांदेडमध्ये सुद्धा झाले. राज ठाकरेच्या भूमिकेला मराठा समाज आक्रमक होता. नाही होऊ नाही. मराठा समाजानं उगाच काही असं करायची गरज नाही. मी परवाच सांगितलं होतं, पुन्हा आज सोलापूरच्या नगरीतून सांगतो, ते काय अडवायची आणि फाडवायची गरज नाही कोणाला. उगाच किंमत देत बसू नका. माझी विनंती आहे मराठा समाजाला, विनाकारण काय करू नका. कारण ते पुढेही करतील असं वाटलं नव्हतं. कारण आम्ही सगळीकडे सांगितलं, लातूरला तेच सांगितलं, कोणी काय बोललं नाही. पुढेही मराठ्यांना माझी विनंती, सगळ्या दुनियात हिंडून त्या सगळ्या गल्ल्यांनी काहीही करायची गरज नाही. ज्या दिवशी मराठा ठरवत त्या दिवशी सगळ्यांकडून उत्तरं मराठा घेणार आहे. आता सध्या आपले कुठं आंदोलन सुरू नाहीत. एक मान्य आहे की तुम्हाला बोललेलं सहन होत नाही, तुमच्या भावना मराठा समाजाच्या आमच्या लक्षात येतात, तुमची कदरही आम्ही करतो. परंतु राज्यात कुठं आंदोलन सुरू नाही. कोणीच कोणत्या नेत्याला अडवू नका, हिंडून नेत्याला. मराठा बघतोय कोण मराठ्यांचे किती विरोधात आहे, कोणत्या नेत्याला मोठं आपण केलं हे मराठ्यांच्या लक्षात येतं आहे. मराठा बदलायला लागला आहे पूर्ण. लोकांच्या लक्षात हे किती बोलले तरी त्यांच्या चुलत्याला कोणी मोठं केलं आहे हेही लोकांना माहिती आहे. किती लवकर उपकार फेडला हेही मराठ्यांना माहिती आहे. मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडं, कोण काय बोलतोय ते सगळ्यांचा हिशोब होणार आहे. फक्त शांत राहा, कोणी आंदोलन करू नका ही विनंती आहे. संयम ठेवा, संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा, हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. त्यांची इच्छा पूर्ण करू नका, विनंती माझी की त्यांना संयम नको आहे. कारण आपल्या ज्या रॅल्या आहेत त्या रॅल्यासुद्धा त्यांना काहीतरी गोंधळ घडून आणायचा, पण मराठ्यांच्या मध्ये येणं त्यांना खूप जिकिरीचं वाटतंय. मराठ्यांच्या मध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं म्हणजे हे खूप मोठं आमंत्रण आहे त्यांना स्वतःला. त्यामुळे ते धाडस नाही करत. त्यांची इच्छा आहे, सत्ताधाऱ्यांची, देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची, पण टप्पर होत नाही. निवेदन करतात पण टप्पर होत नाही. त्यांना माहिती आहे मध्ये गेलं की बाहेर निघतो का नाही. कारण ही बी वाघाचीच फौज आहे इकडची. त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे, धिंगाणा घडून आणायचा, गालबोट लावायचं. पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना की धाके द्या. त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा, शांततेनं न्याय मिळत असतो आणि आपण तो मिळवून देऊ. धाराशिवमध्ये जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस चर्चा करून असं पोलिसांनी सांगितलं, मध्यस्थी केली. तसं झाल्यानंतर सुद्धा 11 मराठा कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले. फक्त सरकारच्या विरोधात, राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा घोषणा दिल्यामुळे ते कितपत होते. देवेंद्र फडणवीसांचं सत्ता आहे ना बाबा, लय अवघड आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही, अवघड सत्ता आहे. म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले, म्हणून तर मराठे एकवटलेत ना. शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठासुद्धा कदरला की ज्या पक्षाला, ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं, त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय, षडयंत्र करतोय, सापळा रचतोय, माझ्या विरुद्ध SIT लावतोय. तसंच त्या पोरांनी नुसत्या घोषणा दिल्या धाराशिवच्या, म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. हे मराठ्यांच्या आता लक्षात येतंय. तसंच धनगर बांधवांच्याही लक्षात आलं की आपल्यालाही फसवलं यांनी. 10 वर्ष झालं आरक्षण देतो म्हणे. हीच लिंगायत समाजाचाही प्रश्न आहे, हीच 12 बलुतेदारांचा आहे, मुस्लिमांचा आहे. तुम्हाला या विधानसभेत कळलं आता कस का देवेंद्र फडणवीसांना कोणची किंमत मोजावं लागते.